नमस्कार साहेब. काय चाललंय? म्हणलं फोन लावून विचारूया तुम्हाला. बर हं. कधी काय घेतलं? झालंय, आपला भाग नाही म्हटलं तरी आपल्या भागातनं गाया जात्यात. कमीत कमी एक 100 किलोमीटर अंतरात आपल्या इथं जवळपास कुठं चांगलं वळण आहे. चांगला वळून आहे. कधी अभ्यास केला? तसं आता एक अभ्यास करायचं म्हणून फिरालोय ते म्हटलं तर मग 1-2 वर्ष झाले बघा. 2 वर्षामध्ये तुमच्या चॅनेलमुळे फिरून म्हणा लय अनुभव आला. मग आता आपल्याकडे पण आहे 1 वर्ष 6 वर्षाचा आहे. हा. सतीश मामांच्या बैलाचा खोंड आहे. पण ह्या खाण्याशिवाय पर्याय नाही. बर मग ह्या सिद्धापूर खाण्याचं एक वासरू तयार करायचं आपल्या भागात असं विचार चालू आहे डोक्यात आपल्या. बर 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 मग ही गोष्ट सुरुवात करायची आहे, घ्यायची आहे म्हणून कोणाला विषय काढला होता का किंवा कोणाकडे मागितलं होतं का वासरू? नाही. कोणाकडे मागितलं नाही, काय नाही. फक्त आपलं एक आहे घरचं. पण जसं नजरेत यायला लागलं म्हणजे आता ट्रेंडिंग मध्ये म्हणण्यापेक्षा एक क्रेज आहे. आणि जी कामाची जी वासरं निघाली ती आता सिद्धापूर खाण्याची वासरं निघाली आणि लोकांचा कल त्याकडे जास्त वाढला. वाढलाय? होय. आमच्या भागात तर आता दुसरं कुठली खाण म्हणत नाहीत, सिद्धापूरला आहे. बर. मग एक काळ सिद्धापूर खान आवाज करणाऱ्याला येडं म्हणायचे. आता जग येडं झालं त्या नावासाठी. झालं. मग आता निशांत मानगावांचा एक बैल आहे आपल्या इथनं जवळ. हा. हा, पण त्यांनी जरा वयाच्या याच्यामुळे त्यांनी जरा हे केलाय, एवढा जास्त नाही सोडत. ते वयानुसार होणार. मग तो एक जवळचा बैल सोडला तर आमच्या इथं जवळ बैलच नाही मग तसा. मग घरी 2 गाया खोंड आहेत आणि आपल्या भागात बऱ्यापैकी आता सगळ्या चांगल्या गाया झाल्यात. लोक आता म्हणजे ह्याच्यावर वंशावळीवर काम करायला लागल्यात बऱ्यापैकी सगळी. गाई पण सांभाळलं तर चांगलेच सांभाळते आणि बैल दाखवलं तर चांगलाच दाखवते. नाही, चांगलं नेमकं कशाला म्हणायचं, दमान कळत चाललंय. चाललंय. हे मात्र नक्की. चांगलं वाईट आता लोकांनी कळायला लागले. हे चांगलं वाईट अर्जुन कधी काळी कुणीतरी पेरलंय म्हणून आता कळलंय बरं का, लक्षात ठेवायचं. पेरल्याशिवाय उगवत नाही. होय. चांगलं वाईट ही कोणतरी पेरत असताना त्याला वेड्यात काढायची लोक. असणार की. तुमचा अनुभव लय मोठा आहे. आम्ही आता एखादं 1-1.5 वर्ष झाला असेल. या राजमळग्याला सिद्धापूर खाणीच्या बाबतीत काय म्हणत होती, कोण काय म्हणत होतं ही माझ्या जीवाला माहिती आहे. असणार की. आणि त्यानंतर मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मला आवडलं म्हणून मी त्या गोष्टीवर भर दिलता. आता ती गोष्ट जगाला आवडाली. मला आवडली गोष्ट म्हणून मी भर दिलता बरं का. त्यावेळेला जग काय म्हणायचं, राज तुम्ही एकाच गोष्टीला का धरून बसताय. ते आता लोकांना कळायला लागले. आता जग पण एकाच गोष्टीला धरायला लागले. आता ह्यांना प्रश्न कोणी विचारायचा. आता लोकांना समजायलंय ना सगळे. त्यावेळेला मी समजावून भयानक वेळ देऊन सांगत होतो. पण कसं आहे, तेव्हा चटके बसले नव्हतं. जेव्हा हात पोळल चटके बसतील तेव्हा उणीव होत जाते आणि ती पेरल्याला आता उगवायला लागले. अर्जुन, ह्या खाणीतनं बाहेर पडा, ह्या खाणीला धरू नका किंवा ह्या खाणीची चर्चा करू नका किंवा या खाणीवर काय बोलू नका किंवा विषय घेऊ नका. आता झालेलं झालं म्हणून मला समजावून सांगत होते. दुसऱ्या खाणी नाहीत का, पण ती माझी आवड होती ती मी जोपासली ना. होय. मग तुम्हाला तुमची आवड जोपासायला का मी आडवं लावलं होतं का. बरोबर आहे. आता तुम्हाला कोणत्या खाणीची आवड जोपासायची ती तुम्ही जोपासा ना, प्रत्येक वैयक्तिक. बरोबर.
ज्याची त्याची आवड निवड. मी माझी आवड जोपासतोय आणि मी जगाला मला जो अभ्यास आलाय तो अनुभव मांडतोय. शेवटी स्वीकारा नाही तर ते सोडून द्या. होय. पण सोडून देताना कोणी दिसत नाही आता. आता ते विषय नाही सोडत कोण. हा. आणि त्यामुळं असं मला वाटतंय की चांगल्या परिस्थितीच्या माणसानं चांगल्या खाण्याची वस्तू घेतल्यावर चांगलं वातावरण वाढणार आहे. एवढं मात्र फिक्स भविष्य मी सांगू शकतो अजून. नक्की नक्की. ते महाग लागलं स्वस्त लागलं ही ओरड कायमची राहणारच आहे अर्जुन. होय होय. काय ते एवढ्याला असते काय ते तेवढ्याला असतंय का आमच्यात फुकट देते ते एवढं पैसे कशाला ही बोंब कायमची राहणार आहे चार लोकांची. ते तेवढी राहणारच पण ज्याला जे कळलंय नेमकं त्याला खरी किंमत माहिती आहे. हा. मग आज पळणारा बैलाची कोट रुपये किंमत आहे. किती नुसतं पळणार नुसतं डोळ्यात पारणं फेटणाऱ्याचं 1 कोटी रुपये. होय. पब्लिक त्याला फक्त डोळ्यात पारणं फेटाय बघते. त्याचं ते कष्ट करणारा करतोय, पळणारा पळतोय, खाऊ घालणारा खाऊ घालतोय, सेवा करणारा सेवा करतोय. मग आपण किती वेळ घालवतो त्या गोष्टीला मग पळणाऱ्या. होय. आणि नेमकं वंशावळीचं फुल फुलवतंय त्या गोष्टीला मात्र किंमत कमी. लोक आता कसं जातीवंतपणे बोललात की प्रत्येकाच्या दारात दिवा लावणाऱ्या बैलाला मग किती रुपये मोजणार कोण ठरवणार? हा तेच ना. ते वंशावळीचं फुल फुलवतंय त्याला मात्र किंमत कमी आहे. हा. म्हणून मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित विचारतो आणि व्यवस्थित देतो. बजेट विचारतो. बजेट माहित नसेल तर त्यातला अभ्यास माहिती आहे का विचारायचा. अभ्यास माहित नसला तर काय स्वतःच ठरलंय ते विचारायचं. होय. बरोबर. किंवा अमुक अमकी वस्तू एवढ्यालाच मिळते असं नाही. भले ती फिरत फिरत गेल्यावर फुकट पण मिळू शकते एखाद्याला. बरोबर. पण ती फुकट घेतली तरी पण ती लोक त्या फुकट गोष्टीनच बघणार हो. त्या फुकट ह्या शब्दानच बघणार त्याला बघताना मग. बरोबर. त्याची किंमत फुकटच राहणार. तुम्ही जाताना आवर्जून एखादा 10 लाखाचा बैल घ्या एखादा साधारण. त्याची किंमत 10 लाखाचं राहणार नजरेत लोकांच्या 10 नजरेत. लाखानच बघणार. मग अर्जुन मला सांगा शहाण्या माणसानं परिस्थिती बऱ्यापैकी असणाऱ्या माणसानं मला वाटतंय की कुठेतरी त्या पैशाला बघत बसण्यापेक्षा दावणीत बघत बसलेलं बरं नाही का? बरोबर बरोबर. एफडी करून किंवा गाडी घेऊन किंवा बंगला बांधून किंवा कुठेतरी व्याजाने देऊन असं पैशाला ढिगाऱ्याला बघत बसण्यापेक्षा आपलं दारात वस्तू बघत बसा की मग त्या पैशाला वस्तू. होय होय. त्याच पैशावर जरी ते अनेक कहावत आहे बघा असं नाम या दाम नाम कमाव दाम आपल्या दौडते त्याला आहे का तसं आहे ते. ते जर गोष्टी दावणीला ठेवले तर मग काय आणि परत काय. अहो 4 दिवस लोक आव असतील कमीत कमी विचार करतील ना अरे खिलारला एवढी किंमत आहे. पण एवढी का किंमत आहे आणि परत थोड्या दिवसांनी त्यासनी समजेल हा बाबा आपण पण एक सांभाळायला पाहिजे हाय खरोखर किंमत एवढी. पण हा बदल कोण घडवू शकतो? ज्याची परिस्थिती बऱ्यापैकी आहे त्याच्यात ताकद आहे ती बदल घडवायची. धाडस केलं एकानं तरच पुढे बदल घडत जाणार आहे. हा पण ते धाडस पण तेवढी नाही ना आणि गुरु पण फिक्स नाही. होय होय. आता जाहिराती भरपूर आल्यामुळे अर्जुन 100 जणांकडे चौकशी करायची 100 जाहिराती बघायच्या 100 फोटो बघायचं 100 व्हिडिओ बघायचं निर्णय कुठंच फिक्स नाही. होय. या अशा पण गोष्टी आहेत ना. आहेत. म्हणून बारीक विचार करून ह्या गोष्टी ज्यांनी पिकवल्या त्या ना त्या पिकवलेल्या गोष्टीतले एकांद घेतलं तरी पण आपलं नाव रेगरूपाला लागून जातं. होय बरोबर. लहानाचं मोठं झाल्यावर कसं दिसणार ह्यातला अभ्यास लय कमी लोकांना. भरपूर भरपूर कमी लोकांना आहे. आता लोकांना कसं आहे माहिती आहे का साहेब लहानपणी रेडीमेड पाहिजे. पण उद्या मोठं झाल्यावर काय होणार आहे काय नाही ह्याचा अभ्यास कमी आहे. त्या आयता बैल झाला म्हणजे झाला शिंग वळून आलेला असलं म्हणजे झालं तयार असलं म्हणजे झाला पैलवान असला म्हणजे झाला. होय. किंवा कोणीतरी वाजवून गाजवून हिंद केसरी बनवलेला असला म्हणजे झाला. असं झालंय अमुक ते. अमक्या बैल अरे त्या बैलाचा अवयव कळलेत का आपल्याला? त्या बैलाचं रूप कळलंय का खरं आपल्याला? का नुसतं अमुक अमक्याचा गाजला आणि पद मिळवलं आणि गदा मिळवला म्हणून त्याच्या मागे लागायचं? बरोबर आहे. त्याचं जाऊन पुढे जेनेटिक किती वर्क करतात किती कामाला येतात हे महत्वाचं आहे.
कळलंय म्हणून उड्या मारणारे खूप कमी लोक आहेत. कळलंय म्हणून उड्या मारणारे. आहेत आहेत. ते हिंद केसरी झालाय म्हणून उड्या मारणारे ढीगभर आहेत हो. स्वतः शेड ठोकणारे. हा, तो हिंद केसरी झालाय कारण त्याला चॅम्पियन पद दिलंय, कारण त्याला बक्षीस मोठं दिलंय, कारण त्याला गुलाल टाकून हलग्या लावून मिरवलंय, वाजवलंय, म्हणून तो हिंद केसरी आहे. म्हणून तसा डोक्यात ठेवून घ्यायचा मग. ते मेजॉरिटीचा हिंद केसरी म्हणायचा लोकांनी बनवलेला. हा, मग ही मेजॉरिटी मधली डोकी टाळकी किती पारखी आहे ती कुणाला माहिती? हा? होय होय. अशी नुसतं गणित आहे. उचलून धरायचं आणि त्याला हिंद केसरी म्हणायचं. हा माझा हिरो टॉपचा, तो टॉपचा. पण ते बैल नर रूपातला आहे का माझ्या रूपातला आहे का त्याचं कपाळ कसलं आहे? बैला होय होय बरोबर. बैलाला धमक आहे का? बैलाला शरीर आहे का तसं? त्यात गुण आहेत का? बैलाची ती आई फिक्स माहिती आहे का कोणाला? बैलाचा बाप फिक्स कोणाला माहिती आहे का? मग उड्या मारा की. हे असं घडत गेलं पाहिजे. म्हणजे असं अशा गोष्टीवर चा विचार करून किमती द्यायचं. होय. आता बऱ्याच वळवाल्यांचे फोन आता सुरुवात झाली ती यायला लागलेत. मी आता ती काय करणार आहे, पुरावा म्हणून आपली नोंद ठेवणार आहे आपल्या चॅनल वरती, हा हा हा. की आम्हाला ह्या प्रकारातून ह्या प्रकारात जायचंय आणि तुमच्यामुळे प्रकाश पडलाय आणि बरेच दिवस झालं तुमचे चॅनल बघतोय आणि आता सिद्धापूर खनिज आमच्या डोक्यात ट्यूब पेटली. हे बऱ्याच लोकांचा प्रतिसाद माझ्यापर्यंत येतोय. नाही, प्रकाश पाटला पेरणी कोणी केली म्हटलं तर आवर्जून तुमचं नावच घेणार 100%. ते पण 4 लोकांना समजलं पाहिजे ना बाबा पेरणारा कोण आहे. नक्की नक्की समजणार. पेरताना आपण साथ दिली होती का? पेरताना आपण काय सहकार्य केलं का? पेरताना आपण काय मदत केली का? पेरताना काय पाठीमागे थांबलो होतो का? का आपण त्या माणसाच्या विरोधात होतो? हे कळू दे की जगाला. आता उगवताना कसं उगवलंय? ज्यांना जरी पटत नसलं तरी न कळत ते लोकांना कळणारच कोण पेरलं होतं आणि कोणामुळे उगवलं. हा, आणि हे प्रत्येक वेळी घडलेल्या गोष्टी ह्या जगापुढे राहिल्याच पाहिजे. त्याशिवाय आपला चवीचा खिलार वाढणार नाही. नाही नाही. नावासाठी आणि पैशासाठी धडपडणारे ढीगभर आहेत. आहेत आहेत. असा विषय. टिकवणारे जे पाहिजे ते कमीच. हा, त्यामुळं मी तुम्हाला म्हणलं की वेळ काढून या, गाठीभेटी होतील. गाठीभेटी झाल्यानंतर आपल्याला, कारण आपली भेट पण नाही अजून बहुतेक. नाही 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 झाली नाही आपली. का झाली भेट? नाही साहेब. हा, आणि तुमच्या कोल्हापूर भागातून म्हणजे बऱ्याच लोकांच्या विचारात बदल झालाय की आम्हाला तुमच्या नजरेचा एक खोंड बैल सांभाळायचा आणि घेऊन द्या. भरपूर भरपूर. जरी ज्याला माहित आहे 100%तला 80% हे तुला येईल म्हणणार. 90% म्हणा साहेब. ज्याला मी पण आहे तो मग 10% असणार ते. पण त्या 10% वाल्यांना पण समजणार आहे थोड्या दिवसांनी. खऱ्या अर्थानं भूक कुणाला लागली हे मला कशी कळणार मोबाईलवर? होय होय. काय? कारण ज्याचं त्याचं म्हणजे माणसं फिक्स आहेत की बाबा हा हे आपल्या माणसाकडून घ्यायचंय, त्या माणसाकडून घ्यायचंय, आणि तात्पुरती नावं काढणारे पण ढीगभर आहेत. बैल पाहिजे आणि बैल पाहिजे, वासरू पाहिजे आणि वासरू पाहिजे, आणि काम करायचं आणि काम करायचं. पण प्रॉपर त्या मार्गात थांबणारे माणसं कमी दिसतात. कमी. हा, मी विचारायचं कारण तेच आहे की समोरचा माणूस किती तत्पर आहे, तयारीत आहे वळू मालक म्हणून काम करायला. मी याचा विचार करत असतो. बरोबर आहे की. आता साहेब तुम्ही जत यात्रेत तुम्ही नाही देणार? नाही, जतला येणार आहे. शेतातली कामं चालू आहेत जरा. एखाद्या वेळी मी प्रदर्शन दिवशी येऊ शकतो असं. प्रदर्शन कधी 15ला आहे का 16ला आहे? 16ला काहीतरी. अच्छा हा. जतींमध्ये एखादी भेट झाली असते आपली. भेट होणार की मी त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी मेसेज करेन किंवा
तसा निरोप देईन स्टेटसच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून. हा, कधी येणार आहे तेव्हा तुम्ही हे केला तरी पण आम्हाला समजेल. हा. होय होय. आणि यात्रेत शक्यतो बघायचा भेटला ठीक, पण यात्रेमध्ये कसं आहे, जे सांगेल तेच खरं म्हणूनच आपण ऐकून घ्यावं लागेल. बरोबर बरोबर. पण खात्रीचा विषय लांबच राहतो. हा, खात्रीचा विषय नाही मिळणार. जे हाय बोलेल ते त्याला हा म्हणायला पाहिजे. हा, आणि तुम्ही घरगुती गेला, आता XYZ एखाद्या शहाण्या माणसाच्या घरी गेला, जाणत्या माणसाच्या घरी गेला, सगळी खात्री जागृतीच्या मिळणार. माणसाच्या घरी गेला, अभ्यासाच्या माणसाच्या घरी गेला, तर ती वासरू सोडल्यावर कुठल्या गायला पेतंय कळतंय ना. कळते. आई समजणार, वळू समजणार, कुठल्या वळूचं आहे सगळं खात्री लागणार सोडा आपली. कारण शहाणा माणूस, जुना माणूस बैल लावणार एक नाव दुसऱ्या बैलाच घेणार असं कधीच घडत नाही. नाही नाही करत नाही. हा. तसा राजमळग्याने सिद्धापूर खाणीचं बी पेरलंय म्हणल्यानंतर एखाद्या सिद्धापूर खाणीतनं बी ज्या बैला जोगवले त्याच बैलाचं मी नाव सांगणार ना. बरोबर बरोबर. मला सिद्धापूर खाणीतल्या कोणकोणत्या बैलांचा अभ्यास झाला किंवा कोणकोणती बैल मला पसंत पडली, अशी बैल माझ्या गाईला भरवलेली असल्यानंतर त्याच बैलाचं मी नाव सांगणार. होय नक्कीच. मी कुठल्या दुसऱ्या बाबा हिंद केसरी झालेल्या बैलाचं नाव सांगाल असं वाटतंय? नाही नाही नाही. एवढा तर विश्वास आहे एवढ्या कामगिरीतून. नक्कीच. हा, मग झालं, आई वडिलांची खात्री झाली आणि मग वळू सांभाळायला काय हरकत आहे. होय होय बरोबर आहे. आणि त्यात माझ्या नजरेतून समजा, माझ्या अभ्यासातून म्हणा, माझ्या समोर म्हणा, माझ्या खात्रीच्या गोष्टीतून व्यवहार झाला तर मला उद्या प्रचार प्रसार करून सांगायला बिनधास्त मोकळा झाला ना सगळेजण. होय होय बरोबर. नाही, चॅनलच्या कामगिरीतून मी लय चांगलं काम करतो म्हणून कुठनं तर अनोळखी गोष्टीतून, अनोळखी व्यक्तीकडून, अनोळखी गावातून एखादी वस्तू घेऊन येणार होय आणि त्या मालकाने जे सांगितलं वंशावळ आणि बैल त्याचंच नाव तुम्ही मला सांगत बसणार. होय होय होय. माझं काय काम आहे प्रश्न विचारायचं, तुम्ही उत्तर देणार. बरोबर बरोबर. खात्री नेमकं कुणाच्या बापाला आहे? खात्री कुणालाच नाही. जे सांगितलंय ते बोलणार नसतं. हा? नेमकं कुणालाच काय माहित नाही. हा. आणि त्याच्यामुळं आपला एखादा नेता असावा, आपला माणूस हक्काचा कोणीतरी असावा आणि तो सरळ पद्धतीने असावा. मग कुठल्याही भागात असो, तुमच्या भागात असो, आमच्या भागात असो, असा तुमच्या हृदयातला एखादा माणूस असावा आणि त्या माणसाला मोठं केल्यानंतर आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं जागी सुटतात. बरोबर बरोबर. हम्म. हक्काने विचारू पण शकतोय आपण. हा. आणि 2 रुपये एखादी वस्तूच घ्यायची ना, मग तुम्ही कमी पैशात मला चांगली वस्तू मिळेल म्हणून ही भावना डोक्यातून ठेवायचीच नाही परिस्थिती बऱ्यापैकी असणाऱ्या लोकांनी. नाही नाही बरोबर आहे. चांगली वस्तू घ्यायची ना, तर चांगल्याच माणसाकडून घ्यायची, जेणेकरून त्या माणसाचं लक्ष आपल्यावर राहिलं पाहिजे. बरोबर. आमच्याकडे या एखाद्या दिवशी असं म्हणायची वेळ आली नाही पाहिजे. नाही नाही बरोबर आहे. तुम्हाला 2 रुपये कोणाला तर मोजायचे आहेत ना, तर मग खात्री असलेल्या, चांगल्या अभ्यास असणाऱ्या, ग्राउंड लेवलला घासून काम केलेल्या व्यक्तीला 2 रुपये मोजा ना तुम्ही. कष्ट त्याच्याकडून वस्तू घ्या एखादी, भला तुमच्या भागात असो, कुठल्याही भागात असू द्या. चांगल्या गोष्टीलाच पैसे मोजायला पाहिजे. चांगल्या व्यक्तीला मोजा, त्याचं लक्ष असावं, त्याचा अभ्यास असावा. होय. नाहीतर जाहिरातीवरून गोष्ट आली म्हणून ना, एखाद्या बैलाची जाहिरात आली, एखाद्या माणसाची जाहिरात आली म्हणून तुम्ही त्याच्या नाव मोठेपणाच्या नावाखाली कुठेतरी अनोळखी ठिकाणी खरेदी करणार. मग कोणाकडे लक्ष आहे? आता तसंच चालू आहे. त्यांचा ओळख ते मिरवत राहतात, त्यांचं नाव ते मिरवत राहतात. तुमच्या बैलाचं वासरू कोणी घेतलंय, नक्की तुमच्याच बैलाचं घेतलंय का? खरंच त्या गाईच्या पोटाला जन्मलंय का? खरंच त्या बैलाचं त्या बैलासारखं झालंय का? खरंच त्या आईसारखं झालंय का? खरंच त्या वंशाचं कोण आलेत का? कोणाला वेळ आहे एवढा बारकाईनं अभ्यास करून द्यायला तुम्हाला? नाही नाही. कुठल्या तर वळूला कुठला तर वासराचा ब्रँड अँबॅसेडर बनवायचा, ह्या वळूचा आहे, त्या वळूचा आहे, अमक्याचा आहे, तमक्याचा आहे. सगळं मार्केटिंग चालू आहे नुसतं. मग ज्या ठिकाणी खऱ्या खुऱ्या खात्रीच्या गोष्टी मिळतात, बघायला मिळतात, अशा ठिकाणी तुम्ही धाडस करून 2 रुपये देऊन आणा. बरोबर. बिनधास्तपणे त्या ठिकाणी बिनधास्त पैसे मोजा, कारण ते वाया जाणार नाही. नाही नाही. कारण त्याला प्रॉपर आई असणार आहे, बाप असणार आहे. आणि ती गोष्ट ओरिजिनल प्रचार प्रसारक कोणी आहे ना, त्याच्या नजरेत असावी. बरोबर बरोबर. हा, म्हणजे ओरिजिनल प्रचार प्रसारक म्हणजे कोण? की जो ग्राउंड लेवलला तोंडावाटी जाहिरात करतो, सहजासहजी जत्रेत, सहजासहजी गावाला गेल्यावर, सहजासहजी भेटल्यावर, सहजासहजी गप्पा मारताना, अरे अमुक अमक्याचा बैल एक बरा आहे, त्याला म्हणायचं मूळ स्वरूपाचा प्रचार प्रसार.
हा, हे बरोबर. नाहीतर सोशल मीडियाद्वारे तर ते काय आहे. हा, आता आमच्या वडिलांचं एखादं उदाहरण घ्या किंवा आमच्या वडिलांच्या वयाच्या माणसाचं उदाहरण घ्या. ही माणसं कुठे जाहिरात बघून अमुक अमक्याच्या बैलाची जाहिरात चांगली झाली आहे म्हणून अमुक अमक्याचा बैल चांगला आहे असं म्हणत नव्हती. नाही नाही नाही, त्यांच्या डोळ्याला पटलं तरच त्याने खासदारांना प्रचार करणार. अहो ते एखाद्या शेतकऱ्याचा बैल बघून घरापर्यंत जाईपर्यंत 100 लोकांना सांगायची. यात्रे दिवशी 100 लोक गाठच पडतात, तेवढी लोक होतातच. होय होय. किंवा असं एरे जरी बघायला एखाद्या बैल गेला तर रिटर्न घराकडे येताना 10-20 माणसांना म्हणायची तोंडावटी जाहिरात व्हायची. त्याला म्हणायचं ते खात्रीची मूळ स्वरूपाची जाहिरात. हे पटलं मला. मूळ स्वरूपाचा प्रचार प्रसार म्हणायचा. तर अशा व्यक्तीच्या नजरेतून, अशा व्यक्तीच्या हातून, अशा व्यक्तीकडून एखादी वस्तू जर घेतली तर तिथं कुठंतरी तुम्ही मूळ स्वरूपात काम करायला सुरुवात झाला म्हणून समजायचं. बरोबर. आणि मुळात ते आपल्याला कळलं पाहिजे थोडंफार, चांगलं वाईट. हा, नाहीतर मी सांगतोय म्हणून एखादा अशा व्यक्तीकडून घ्या, तिकडून घ्या, इकडून घ्या म्हणलं जाऊन ते बरोबर नाही. होय. थोडंफार आपल्याला पण माहित पाहिजे हे नक्की. राग कशाला म्हणायचा, रूप कशाला म्हणायचं, रंग कशाला म्हणायचं, देखणापणा कशाला म्हणायचं, बरोबर बरोबर. ताव कशाला म्हणायचं, कडकपणा कशाला म्हणायचं, पारा कशाला म्हणायचं, दिखावा कशाला म्हणायचं, ह्या कमीत कमी गोष्टींची ओळख असावी पैसे मोजताना आपल्याला. बरोबर. ह्या साधारण गोष्टी माहिती पाहिजे. म्हणजे आपण सुद्धा फसलो नाही किंवा फसणार नाही किंवा फसलो याची जाणीव असली पाहिजे आपल्याला. हा, डोळ्याला त्याला समजणाऱ्या गोष्टी तर माहिती पाहिजे. आणि आतापर्यंत एवढी आपण बडबड केली, एवढी माहिती वळू जर मालक नवीन व्हायचा आहे तर एवढं कोण बडबडून सांगायला लागले सांगा. नाही नाही, बरोबर आहे. कोणता प्रचार प्रसारक ह्या मूळ स्वरूपाच्या गोष्टी सांगणार आहे? नाही नाही, एवढं कोण बोलत नाही साहेब. आणि तुमचं बोलणं जरी म्हटलं की नाही, हाय इंटेन्सिटी लेवलचं बोलणं आहे. लवकर समजत नाही साध्या माणसाला. विचार करायला पाहिजे. नाही, खरोखरच आहे. लय हाय इंटेन्सिटीचं बोलणं असते. एक थोड्या वेळानं किंवा फोन कट झाल्यावर समजणार की हा बाबा हे असं म्हणलेले आणि हे असं होतं ते. साधारण माणसाला आता तुम्ही प्रचारच्या गोष्टी बोलला असं ते एवढे इंटेन्सिटी आहेत की नाही, तर थोड्या वेळानं बोलणं एक पुढे जाईल तसं मग समजायला लागले की बाबा हे नेमका खरा प्रचार आहे. या सोशल मीडियाचा म्हणजे खरा प्रचार नव्हता. मी म्हणत नाही मी बोलतोय म्हणून माझ्या पाठीमागे थांबा, मी म्हणत नाही मी सांगतोय म्हणून मीच आहे त्या ठिकाणी. पण माझ्यासारखा कुणी जरी असला तरी तुमच्या भागात तो माणूस पुढे आला पाहिजे, डोक्यात ठेवायचं. बरोबर. होय. तर मूळ प्रचार प्रसार खूप कमी आहेत. असे प्रचार कमी आहेत. आणि त्यांची संख्या वाढली, त्यांची ताकद वाढली, त्यांचं नेटवर्क वाढलं तर मूळ स्वरूपाचा खिलार हा टिकणार आहे किंवा मूळ वंश टिकणार आहे आणि मूळ समजणार आहे लोकांना. हे खरं आहे. कारण एडिटिंग तर प्रत्येकाच्या हातात आलेच हो आता. सर्रास सगळ्यांचे आले. मग अमुक अमक्याची एडिटिंग लय चांगली आहे म्हणून ते एडिटिंगलाच मोठं करत बसणार. मग सोशल मीडियावरच बाहेर आहेत सगळी. तुम्ही एडिटिंगला मोठं करणार का मूळ स्वरूपाचा खिलार मोठं करणार आहे का मूळ स्वरूपाचा माणूस मोठा करणार आहे, हे आधी ठरवा. नक्कीच मूळ स्वरूपाचा माणूस मोठा झाला पाहिजे तरच मूळ स्वरूपाच्या गोष्टी टिकणार आहेत पुढं. कारण जनतेनं जे त्याचं काम केलंय हो. हो. त्यांना तर काय नाही ठेवायचं. कॅमेऱ्याने कॅमेऱ्यात काम केलं, फोटोनं फोटोच काम केलं, व्हिडिओनं व्हिडिओच काम केलं, जाहिरातीने जाहिरातीच काम केलं, हेडलाईनने हेडलाईनच काम केलं, गाण्यानं गाण्याचं काम केलं, म्युझिकने म्युझिकचं काम केलं. अरे तुम्ही तुमचं काम कधी करणार? आपण आपलं काम कधी करायचं? प्रामाणिकता त्या इक्विपमेंट त्यांचं काम केलं प्रामाणिक. त्यांनी त्यांचं काम केलं की काय तोट्या किती चालू बघत नाही, पण जे डबऱ्यात तुटे तेच पाणी पडत होतं. असं सगळ्या तोट्यात पाणी पडत नव्हतं, अर्ध हेतू होतं बोरपेक्षा जास्त. आता तोपर्यंत बंद कर, आता नको सकाळच्या.
हे असं गणित आहे अर्जुन. म्हणून कॉल करा म्हणलं. ते टायपिंग मध्ये ना आपल्या जुन्या माणसांना कोणाला मला सांगता येत नाही, शहाणं करा येत नाही. होय होय. हा. तर तुमचा मेन मुद्दा चांगलं वासरू घ्यायचं आहे आणि कितीपर्यंत मिळेल किंवा एवढ्या बजेट मध्ये मिळेल का, मग त्याचं हे उत्तर आहे की बजेट फिक्स नाही कुठं, आकडा कुठं फिक्स नाही. नाही नाही नाही. शहाण्या नजरेचा माणसाच्या खेळ आहे. घरी जायचं, शहाण्या माणसाच्या घरी वासरू आहे का बघायचं किंवा शहाण्या माणसाच्या नजरेत वासरू आहे का बघायचं आणि त्या वासराची शहाण्या माणसाला किंमत विचारायची. आणि त्या माणसानं सांगितलं म्हणून लय आवाच्या सव्वा किंमत आहे, एवढीच कशी, आमच्यात फुकट देतात, हे डोक्यात लगे आणायचं नाही. बरोबर. त्या माणसाला विचारायचं प्रश्न परत, एवढी ह्या वासराची किंमत का सांगितली तुम्ही? तर त्यावर तोच तुम्हाला सविस्तर उत्तर दिला की कळेल ना की बाबा माणूस हा व्यापारी दृष्टिकोनातून किंमत सांगितली की खरंच अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सांगितले का खरंच ह्याची विकायचीच आहे म्हणून सांगितली. होय. हे भेटल्याशिवाय आणि बोलल्याशिवाय समजणारच नाही. हा. मग त्यावेळी ठरवायचं नाही ह्या मामाने आपल्याला एवढी किंमत सांगितली तर ह्या मामाला आपण रुपये द्यायचे का नाही द्यायचे. जर एवढी निर्णय घ्यायची क्षमता नसली तर मग वळवत पडायचंच नाही त्या गोष्टीत, असं माझं म्हणणं. बरोबर आहे. बरोबर. हा. एवढी बोलायची वेळ का आली तर जे जुने ओळखीचे आहेत ना हे आत्ता आत्ता कुठेतरी ह्या मार्गात उतरायला लागलेत, म्हणून मला जास्त अजून बोलावं लागतं शहाणं होण्यासाठी. होय होय. अजून लय साहेब हे तयार होणार आहे. तर आता सुरुवात आहे. जे नवीन नवीन यायला लागलेत ना ते वाऱ्यासारखे पळतायत आता सध्या. आणि सुरुवातीपासून जे जुने आहेत ना, आता तुमची आमची जवळपास 2-3 वर्षाची ओळख, बरोबर? बरोबर बरोबर. पण ह्या 2-3 वर्षातून 2-3 वर्षाच्या पाठीमागे कधी नाव काढलं नाही, वळूत काम करायचं आणि वळूत उतरायचं म्हटल्यावर मग माझी वेळ झाली नाही ना बडबडायची. हा. बरोबर. मग उद्या वळू मालक होऊन तुम्ही नेमकं तुम्हाला कोणतरी प्रश्न विचारणारच आहे ना की शहाणा एखादा चॅनलवाला आला तर की हे तो दिवस कोणामुळे आलं, ही सुरुवात कोणामुळे झाली, ही डोक्यात प्रकाश कोणामुळे पडला, शहाणा चॅनलवाला हा प्रश्न विचारेल ना आल्यावर. विचारणार नक्कीच विचारणार. आला तर पण एक ना एक दिवस तरी येऊ शकतो. शहाण्या माणसाजवळ शहाणा बैल सांभाळायला असला म्हणजे शहाणा चॅनलवाला येऊ शकतो. होय. हा. हे ओळखायचं आपण आधीच. मग आपल्याला शहाणं म्हणून राहायचं असेल तर शहाण्या माणसाकडूनच वस्तू घ्यावी लागते आणि चांगल्या पैशाला वस्तू घ्यावी लागते. तेव्हा कुठंतरी सुरुवातीला त्रास होणार आहे, कष्ट होणार आहे, खर्च झाला म्हणणार आहे, ती लोक म्हणणार आहे ती लय महाग लागला. पण जो पुढचा मार्ग जो असतोय तो सोपा असणार आहे आपल्याला. हा. सोप्या मार्गाला अगोदर कठीण दिवस असतात, कठीण प्रयत्न असतात, कठीण खर्च असतो जरा. असते. हा असं. नाहीतर मग ते अनुभव घ्यायलाच आपल्याला परत आणि खर्च करायला लागणार. अनुभव विकत घेण्यापेक्षा हे बरं. अनुभवला विकत घेण्यापेक्षा वस्तू विकत घ्यायची ना डायरेक्ट. बरोबर. अनुभवी माणसाकडनं अनुभवाच्या डोक्यातून तयार झालेली वस्तू घ्यायची ना. बरोबर. भली खराब असू द्या. काय खराब असू द्या, तयार करायला त्याला काय नाही. त्याला तुम्ही खाऊ घालू शकता ना, पण त्याचं रंग रूप रचना तर काय पोटात हातानं बनवू शकत नाही. बाकीचं बदलू शकत नाही आपण. हा मग मूळ स्वरूपाचं आहे ते तसंच राहणार. हा मग अशी ह्या गोष्टी बरोबर आहे. आणि हे सरळ पद्धतीची भेट झाल्याशिवाय डोक्यात प्रकाश पडत नाही. नाही पडत नाही. नाहीतर मी एवढे पैसे का मोजायचे, ह्या माणसाला का पैसे द्यायचे, ह्या माणसाकडूनच का वस्तू घ्यायची, याची सुद्धा आपल्याला उत्तर सापडली पाहिजेत. पाहिजे. शंका पण राहता कामा नये. हा. वाटतं तेवढं सोपं नाही. बरोबर आहे. मुळात म्हणतोय मी सगळ्या गोष्टीचा अभ्यास झाला तर त्यानं खिलार क्षेत्रावर उतरा, नसेल तर आपलं जे हातातलं काम चालू आहे ना तेच चालू ठेवायचं. मग कुठलाही व्यवसाय असो, नोकरी असो, काम असो. बरोबर. हा. या गोष्टीचा मी आता बडबड केलेल्या कुठलाच जर अभ्यास नसला तर त्यानं चुकून सुद्धा विचार करून या खिलार क्षेत्राला. बरोबर आहे. आणि मुळात
2-2, 3-3 कामं करणाऱ्यांनी तर खिलार क्षेत्रातच उतरू नये. नाही नाही. हात जोडून अशा माझी माणसाने कळकळीची विनंती त्यांना. बरोबर, नक्कीच नक्कीच. हा. त्याच्याकडे पैसा ढिगा नाही मात्र गडी ठेवून मी खिल्लार करू शकतो. चुकून सुद्धा नाही विचार होत नाही. करायचा नाही. नाही होत नाही ते. स्वतः हातानं हाताळलं पाहिजे सगळं. हा. स्वतः शेण काढता आलं पाहिजे, स्वतः गोमूत्र धरता आलं पाहिजे, स्वतः शेतीला वापरता आलं पाहिजे, स्वतः काही करता आलं पाहिजे, बरोबर. स्वतः दूध काढता आलं पाहिजे, स्वतः वासरू बांधता आलं पाहिजे आणि स्वतः वेळेवरती लक्ष देता आलं पाहिजे. आलं पाहिजे. बरोबर. हा. तर या खिलार क्षेत्रात उतरा, अन्यथा जे काय बघायला मिळते तेवढं बघत बसा. बास भरपूर झालं. होय होय बरोबर आहे. ह्या अर्ध्या कच्च्या विचारामुळं, अर्ध्या कच्च्या कष्टामुळं, अर्ध्या कच्च्या उपदेशामुळं, अर्ध्या कच्च्या संदेशामुळं ह्या आपली जनावरं सोन्यासारखी चुकीच्या मार्गाला चालली हो. बरोबर आहे बरोबर आहे. लक्षात आलं ना? आलं आलं बरोबर आहे. अर्ध्या कच्च्या विचारांच्या लोकांमुळे ही चाललेली चुकीच्या मार्गाला रात्री टेम्पो भरून. बरोबर आहे, हे खरं आहे. नेणाऱ्यांची चूक नाही. ठेवता आलं पाहिजे ते चांगलं. चुकीच्या मार्गाला घेऊन जाणाऱ्यांची चूक नाही, ती दुसरी चूक आहे. ती 2 नंबरची चूक. देणारा आधी चुकीचा. का गेलं, कशामुळे गेलं. त्याला अर्धी बुद्धी असल्यामुळे त्यानं दिलं ना. होय. त्याला अर्ध कष्ट झालं म्हणून त्यानं दिलं ना. बरोबर बरोबर. त्याला गुरु नाही म्हणून त्यानं दिलं ना. त्याला नॉलेज नाही म्हणून दिलं, त्याची संगत चांगली नाही म्हणून दिली, त्याला कोणतरी चांगलं म्हणलंच नाही म्हणून दिली. त्याच्या दारात कोणतरी चांगलं कौतुक करणारा आलंच नाही, त्याने घेताना चांगल्या माणसाकडून कोणाकडून घेतलं नाही म्हणून त्याची वेळ आली ना त्याला. खरं आहे. त्या प्रॉपर बैलाचा अभ्यास नाही, ब्रिडिंगचा अभ्यास नाही, वंशावळीचा अभ्यास नाही, खाणीचा अभ्यास नाही म्हणून त्याला ती वासरू असं झालं दारात त्याच्या. हे बरोबर साहेब. किंवा हिंद केसरी झाला, चॅम्पियन झाला म्हणून बैल भरवला म्हणून ते वासरू असं झालं. पण तुझ्या डोक्याचा बैल भरवलाय का तू? चॅम्पियन झालाय म्हणून जर डोक्याचा बैल भरायला पाहिजे, हे पण बरोबर आहे साहेब. तो अमुक अमक्या शेठचा म्हणून भरवला, अमुक अमक्या दादाचा म्हणून भरवला, अमुक अमक्या मालकाचा म्हणून भरवला. आता तसंच चालू आहे. मालकाचं नाव आहे म्हणून बैल भरायचा. का तर त्याच्या नावावर हे होते. बैल कोण बघत नाही. कारण अमुक अमक्याचा बैल लय मोठा आहे, अमुक अमक्याचा बैल लय चांगला झालाय, अमुक अमक्याच्या बैलानं लय गाणी वाजवली, अमुक अमक्याच्या बैलाचे लय लाईक आले, अमुक अमक्याच्या बैलाचे लय व्ह्यू झाले, अमुक अमक्या बैलाचे लय स्टेटस झाले, अमुक अमक्याच्या बैलाला लय जणांनी शेअर केला म्हणून भरवला. कोण काढल का या मुद्द्याला हात घालून ही मुद्दा? बारीक तुम्ही अभ्यास केलेल्या गोष्टी आहेत, पण आता 100% म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी हेच चालू आहे सगळं. हा. म्हणजे मी चुकीच्या भावनेतून बोलत नाही, पण ह्या गोष्टीचा अभ्यास असावा. चालू आहे साहेब, खरं आहे. कारण ह्याचा त्रास मला सुद्धा आहे. कसा सांगतो? आता मी एक चॅनल वाला आहे, बरोबर आहे? होय होय. आता माझ्यासारखाचा आवाज इतर चॅनल वाल्यांचा सुद्धा आहे. आहे काही जणांचा आहे आवाज माझ्यासारखा. आहे. तर ते तिथली जाहिरात बघतात आणि तुम्ही जाहिरात टाकली म्हणतात आणि मलाच आडवं तंडत बसतात. ते चॅनलचं नाव बघायचं नाही, काय नाही, ही घटना घडते द्या माझ्यासमोर. होय होय बरोबर आहे. ही झाली एक घटना. दुसरी घटना, आता इतर चॅनलच्या लोकांनी काय केलं असतं, त्यांच्या उद्देशानं किंवा त्यांच्या पद्धतीने त्यांनी जाहिरात केलेली असते. होय. ते त्यांना प्रश्न न विचारता ते स्क्रीनशॉट काढून माझ्याकडे प्रश्न येतात. साहेब असं का म्हणून? नाही हा बैल भरवू का? आता त्या बैल मालकान आपल्याला बोलवून ते बैल दाखवलेला नसतोय किंवा माझी त्या बैलापर्यंत जाण्याची वेळ आलेली नसते, मग मी कुठल्या धर्तीवर ते उत्तर देऊ ते तुम्ही स्क्रीनशॉट टाकून मला? माझ्या डोळ्यासमोर मी दाखवलेल्या गोष्टीचं विचार मी ते उत्तर देऊ शकतो. बरोबर. म्हणजे जेवढे आधुनिकता आली, जेवढ्या जाहिराती आल्या, जेवढे चॅनल आले, तेवढेच प्रश्न लोकांचे वाढले. वाढले, सगळं कोडं वाढत गेलं लोकांचं. परत जेवढ्या सोयी सुविधा येतील तेवढं कोडं पण वाढत गेलं. मग काय सोपं झालं? काय झालं ग? हा
फक्त ओरिजिनल वागणं तेवढं सोपं राहिले. बाकी सगळ्या गोष्टी डुप्लिकेट. हा असा विषय आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा आता वळूत पडायचा ना, तर आता झालेल्या चर्चेचा रिव्ह्यू करून ऐकायचं, रिव्ह्यू करून विचार करायचा आणि त्यानंतर आपल्या खिशातले पैसे खर्च करायचे आणि मग पावले उचलायचं त्याला. बरोबर बरोबर. सिद्धापूर खाणीचं वासरू सांभाळायचं, मूळ स्वरूपाचं, मूळ रक्ताचं प्रॉपर सिद्धापूर खाणीचं वासरू सांभाळायचं वाटतं तेवढं सोपं नाही. बरोबर आहे. धमक पण तेवढी लागते, दम पण तेवढा ठेवावा लागतो, संयम पण तेवढा ठेवावा लागतो. खरं सिद्धापूरचं गुण सांभाळायचं. त्या खाण्यासारखाच माणूस पाहिजे तसा. हा दुसऱ्यासारखी उठकी सुट त्यानं अमुक अमक्यानं सांगितलंय, तमुक तमक्यानं सांगितलंय म्हणून आपण सिद्धापूर खाणीचा बॅनर लावून आपण बैल गाजवत बसायला नाही. हा असा विषय. हो बरोबर आहे. त्यामुळं तुम्हाला पहिली सरळ पद्धतीची शहाण्या माणसाची एखाद्या भेट घ्यावी लागते. शहाण्या माणसाचे खिलार बघावे लागतील. तुम्हाला जो माणूस योग्य वाटतो त्या माणसाच्या अंगणात जाऊन तिथला अभ्यास घ्यावा लागतो आणि त्यानंतर तुम्ही त्या क्षेत्रात उतरा. बरोबर. हा नाहीतर ऑलरेडी तुमच्याकडे आहेच ना ओळख एखादा आग्र्याचा वासुर आहे. ठीक आहे. XYZ कुठल्याही बैलाचा असू द्या. आता सध्या तर ओळख काम चालूच आहे ना तुमचं. लहान आहे अजून. हा म्हणजे आहे संगोपन चालू आहे. हा पण ज्यात बदल घडवायचा आहे त्याच्यासाठी आजचं रामायण तुम्हाला परत ऐकावं लागेल. बरोबर. जागृती तर झाली हे महत्वाचं आहे साहेब. म्हणजे स्वतःची मनाची तयारी झाली, मनाची डोक्याची जागृती झाली हे महत्वाचं आहे. हा आज राज एवढा का बडबडला किंवा आपल्याला कधी बोलला नाही? अजिबात नाही, असलं काय नाही. तर हे चांगलं आहे. ही चर्चा महत्वाची आहे. ही चर्चा मी कोणासोबतही करत नाही आणि जो ऐकल किंवा ज्याला समजल ही चर्चा तो स्वतःला जागा करून घेतला म्हणून समजेल. त्यानं सुद्धा स्वतः जागा झाला तर आपण खरंच ह्या चर्चेमुळे जागा झालो, त्या माणसामुळे जागा झालो. जातीनं त्यानं जर तिथपर्यंत बातमी पोहोचवली तर त्याला अजून मोठा आधार लागणार. लय भरपूर सार्थक झाल्यासारखं होईल. हा ही जे आता मी सांगितलं सगळं अनुभव सांगितला का नाही, त्या अनुभव गपचूप वापर करून सुद्धा माणूस पुढे जात नाही जात नाही. काय नाव घ्यायचं राहिलं पण गपचूप पण या अनुभव घेऊन अंमलात आणून वापर करून तरी माणूस पुढे जाऊ शकत नाही. कारण तिथं कमी जास्तीला सांगायला सुद्धा माणूस लागतोय. गुरु पाहिजे प्रत्येक पायरीवर. एखाद्या वेळेस प्रश्न पडणारच आहे ना. नक्कीच पडणार. होय. अरे आपलं कुठं काय चुकलंय का? अरे कुठं काय बरोबर आहे का? आता मला सांगा, आयुष्यभर आपला बाप आपल्या सोबत असतो म्हणून आपल्याला कशाची भीती वाटते का? नाही. एकदा बाप निघून जाऊ द्या काय वाटते बघा. बरोबर. हा पोरकवते सगळं समजायची गोष्ट पण नाही. बरोबर. तसं खिलार क्षेत्र जर गपचूप जर कोणाचं ज्ञान आणि अनुभव घेऊन जर तुम्ही सुरुवात केला असला तर ते पोरक्यासारखंच राहतं कायम. जर तुम्ही त्या व्यक्तीला म्हणजे सोबत नाही ठेवला, संपर्कात नाही ठेवला किंवा त्या व्यक्तीच्या कानावर नाही घातलं किंवा त्या व्यक्तीच्या समोर जर नाही घडवलं तरी ती आयुष्यभर पोरकीच राहणार गोष्ट. पोरकीच राहणार हे खरं आहे. ठीक आहे अर्जुन, जास्त वेळ घेत नाही. मला वेळ होता म्हणून मी चर्चा करतोय, नाही तर तुम्हाला काहीतरी कामं असायची. नाही वेळ काढूनच फोन केला तुम्हाला. असं का? हा काय शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. परत काय ऐकायला मिळतील, तुम्हाला वेळ असेल नसेल. पण तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह होता जुना, आपली जुनी ओळख आहे म्हणून म्हटलं मला वेळ भेटलाय आवर्जून 2 मिनिटं बोलावं म्हणून फोन केला. होय आपला एकदा सुरुवातीला एकदा फोन झालता, जवळपास 1 वर्षामागे झालता. त्यानंतर आता दुसरा फोन. ते परत काय होते, चांगल्या गोष्टीला गॅप पडला नाही पाहिजे.
बरोबर बरोबर. तेव्हा फक्त काय अभ्यास चालू होता तेव्हा. आता म्हणजे वासरू शिकायला घरच्या गायला झाले. हा घरच्या गाईला झाले. हा हा हा. घरच्या गाईला झालेला आहे. आता 13 महिने पूर्ण झाले. त्यावेळेला काय म्हणजे ह्या खाणीत काय जास्त वाटत नव्हतं काय? काय म्हणला? त्यावेळेला ह्या खाणीत काय जास्त वाटत नव्हतं. ते गाईच गाभण गाई मिळाली ते आपल्याला. गबरे बाळा काय? हॅलो. हा बोला काय म्हणलं? ते गाईच व्यायला झालेले घेतलेले आपण. हा हा ती गाभण. हा खात्रीची गाईच घेतलेली. हा. मग ते घरच्या गाईला झाले मग ते संगोपन करत करत असंच पुढं आलो. पण जेव्हा नेमकं खरे आवड गोडी समजायला लागली तेव्हा अभ्यास करत गेलो तसं मग या गोष्टीकडे वळायला चालू झालं. हा हा बरोबर. हा मग तसं हे घरचं पहिलंच वासरू. पण ते पण काय आपण ह्या वासरासाठी म्हणजे ब्रीडिंगवर म्हणा ते गायचं हे असं काय काम केलं नव्हतं. कोल्हापूर सांगली हा भाग आहे ना. तुमचं कोल्हापुरातलं तुमचं प्रसाद पाटील ते माझ्या ओळखीचे आहेत. तुमच्याकडे येतात वसतील त्यांच्यासारखं लय खास ओळखीचं आहे. तुमच्या कोल्हापूर भागातले जे आता सध्या म्हणजे काम करतायत ना खिलार क्षेत्रात. होय होय. हे बऱ्यापैकी सिद्धापूर खाणीच्या विरोधात होते. ऐकून आहे मी पण. बरोबर का? आता प्रसादचं नाव घेतलं म्हणल्यावर मला काही लय सांगायची गरज नाही. बरोबर बारीक अभ्यास केला. होय होय. हाय खास ओळखीचा आहे आपल्या. आता जो नवीनच ओळख आहे पण चांगलं आहे. हा पण त्याला सुद्धा माहितीये ह्या शब्दाच्या ह्या खाणीच्या ह्या अभ्यासाच्या ह्या व्यक्तीच्या विरोधात किती लोक होती आधी. ऐकून आहे मी माहित आहे मला. हा आणि आता ते सिद्धापूर ह्या नावासोबत माझा फोटो कसा निघल, मी कसा त्या फोटो सोबत दिसल, अमुक अमक्याच्या बैलासोबत मी कसा जगाला दिसल, चालू आहे आता देखाव. ह्या गोष्टी आता मी स्वतः बघतोय अनुभवतोय. ज्यांनी ज्यांनी नावं ठेवली ते सिद्धापूर खाणीला बरोबर आहे. तर ते स्वतः सिद्धापूर खाणी सोबत फोटोग्राफी करतायत. म्हणजे करायची गोष्ट आहे. मला नावं ठेवत होती किंवा मला ओरडत होती म्हणून मला काय वाटलं नाही त्यावेळेला, किंवा मी घाबरलो नाही किंवा मी माघार घेतली नाही. पण तुम्ही तुमचं काम केला पेरत गेला आता उगवतंय ना तेच. हा मग त्याचा एक मला अभिमान वाटतो म्हणून आज सांगतोय मी माझ्या जुन्या मित्रांना. बरोबर आहे. असं आहे बघा. तुम्हाला सुरुवात करायची ना, परिस्थिती चांगली असली तर त्यात पडा आणि परिस्थिती चांगली असली तर धाडस करा आणि चांगली वस्तू चांगल्या रुपयानं चांगल्या माणसाकडूनच घ्या. बरोबर आहे. भले खराब असू, बरोबर ती जगा पुढे नसू द्या, भले ती कुठेतरी आडगळीला असू द्या, पण आखीव रेखीव कोरीव काटाळ मूळ स्वरूपाच्या गोष्टी मिळणार ना खात्रीशीर आपल्याला. या सर्व गोष्टी त्या गोष्टीत दिसून आल्या पाहिजेत. होय. मग तुम्ही सुरुवात काय म्हणला? नाही ते काय हा तेच आता मूळ स्वरूपाच्या गोष्टी म्हणजे मेन जे ओरिजिनल आहे ते कोण म्हणजे खऱ्यानं कोण नाही देत ना आता. मला सांगा, ह्या आधुनिक युगात डोक्याला कधी जुन्या गोष्टी आवडल्या त्या नाही. नाही. त्या आधुनिक गोष्टीत आता टू व्हीलर चालवणाऱ्याला, फोर व्हीलर चालवणाऱ्याला सायकल आवडते का? नाही अजिबात आवडलं. पण सायकलचं महत्व काय माहितीये का? सायकल तुम्हाला आजार पडू देत नाही, शरीराचं पायाचा आजार होऊ देत. बरोबर आहे. जुनी गोष्ट आहे. जुनं ते सोनं म्हणले ते त्यासाठीच म्हणले. तुमच्याकडे आता आधुनिकनं पैसा भरपूर आला, मोठमोठ्या कंपनीने दुधाच्या पिशव्या पॅक केल्या, तुम्ही डायरेक्ट पैसे मोजता आणि पिशवी घरात तुमच्या आयती येते. दूध काढून घ्यायची जुनी पद्धत आहे, कासतलं दूध काढून स्वतः खायचं. ही चव माहितीये का जुन्या गोष्टीची? नाही आता दुर्मिळच होत चालल्यात त्या. आणि थोड्या दिवसांना नाहीशाच होणार गोष्टी. पण दूध काय आहे आणि कसं तयार होतंय कसं येतंय ते पण गोष्टी समजायला वेळ येणार लोकांना. पण वेळेच्या आत समजत गेलं तर लय चांगलं आहे, नाही तर वेळ निघून गेलं काय उपयोग आहे. बरोबर आहे की.
हम्म. वेळेच्या आत समजायला पाहिजे सगळ्या गोष्टी. हा. चालतंय, झालं का जेवण? हो झालं साहेब. तुमचं? बोलल तेवढं कमी आहे. कमीच आहे. शिकल तेवढं, बोलल तेवढं ह्या क्षेत्रात कमीच आहे. हा, फक्त वेळेत जेवढं मला द्यायचंय तेवढं दिलंय. आता काय घ्यायचंय, कुठून घ्यायचंय, किती रुपये घ्यायचंय, कसलं घ्यायचंय, ते त्याच्यावरती तुम्ही प्लॅनिंग करू शकता. हो बरोबर. हा, पण त्या अगोदर मी सगळ्या हिंट दिल्या, सावध केलं. बरोबर आहे साहेब. तुम्ही जत यात्रेचं स्टेटस टाका. जत मध्ये एखाद्या वेळ आपली भेट झाली तर जतच्या 1-2 दिवसावर भेट झाली तर त्यानंतर मग 1-2-4 दिवसात आम्ही मग तांडूरला यायचं प्लॅनिंग करतो. होय, या की. चालेल साहेब. बिनधास्त या. येताना काय आपल्यासारखे, आपलं समजणारी, आपल्याला फॉलो करणारी, आपल्या मागे थांबणारी, पण कोणाला बोला येत नाही, कोणाची म्हणजे असं समोर जायची कधी योगायोग पण नाही, अशा व्यक्तीला सोबत घेऊन यायचं. बरोबर आहे की. आता प्रसादला ओळखतं म्हणलं त्याला घेऊन यायचं बिनधास्त. होय. हा, प्रसाद दाजी माझी चांगली ओळख आहे काय खास एकदम. फक्त आपण सुद्धा ठरवलं पाहिजे की आपल्या आयुष्यातला वेळ नक्की कोणाला द्यायचा आहे. बरोबर आहे. आपल्या आयुष्यातला नॉलेज कोणाला नक्की द्यायचं आहे, कोणासाठी सरळ पद्धतीने वापरायचं. बरोबर. आता प्रसाद सारखा माणूस माहित नाही कोणाला, दुर्मिळ लोकांना माहितीये, पण तो काय बदल घडवू शकतोय माझ्या अंतःकरणाला माहित असतं. एवढा मी अभ्यास केलेला असतो प्रत्येक माणसाचा जवळपास. बरोबर आहे. हा, कुठं ना कुठं प्रसाद पण आता बदल घडवू शकतो. ते प्रसाद तुमच्यामुळे घडला म्हणायचं. जे पेरलंय त्यामुळे प्रसाद घडलाय आणि त्या प्रसादामुळे प्रसादची माझी ओळख झाली. म्हणजे सगळे आमची जोडत चालले अहो आमच्या भागात पण. हा, जागृती व्हायला लागल्या. म्हणजे कसं आहे, प्रत्येकाच्या घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती याच्यात थोडं मागं पुढं अंतर असतो. म्हणून वेळ काळ बघत असतो मी सुद्धा. होय बरोबर. हा, चालतंय, या वेळ काढून. हो चालेल. ओके साहेब. मला पण फोन भरपूर आलेत बरेच, मी बघतो कोणाचे आले जरा. हो चालेल. ओके. ठीक आहे, ओके, ठेवू का? हा चालेल.